ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 3. ओवी आहे 6वी. ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गात आहेत. ज्ञानदेव म्हणतात, सामर्थ्याचे निबिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरसा जिथे. बिक म्हणजे बळ, गुरुत्व म्हणजे मोठेपणा. सामर्थ्याच्या बळावर शिवाचेही गुरुत्व जिंकणारे सद्गुरु म्हणजे स्वतःचे मुख किंवा आत्म्याचे मुख दाखवणारा आरसाच आहेत. स्वामीजी याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, सर्व शक्तिमंत मायेचा नियंता, सृष्टी भासविता शिव जोगा, तयाहुनी थोर सद्गुरु समर्थ, जीवासी जो देत आत्मसुख. आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन व्हावं या दर्पण सद्गुरूच. ज्ञानदेवानी येथे सद्गुरूंवर आरशाचं रूपक केलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरू हा शिवापेक्षाही शक्तिमान आहे. शिवाला का शक्तिमान म्हणतात ते स्वामीजी आपल्या अभंग रूपांतरात म्हणतात की शिव शक्ती रूपाने सर्व सृष्टी दाखवतो आणि उभारलेल्या त्या गारुडाचा तोच नियंताही आहे. पण सद्गुरूंचे सामर्थ्य शिवापेक्षाही थोर आहे, कारण सद्गुरू जीवाला आत्मसुख प्राप्त करून देतात. शिव जीवाला आत्मसुख प्राप्त करून देऊ शकत नाही. शिव हाच स्वरूपावलोकनाच्या इच्छेने शिवशक्ती असा द्विविध होतो. शक्ती रूपाने सृष्टी प्रपंचाचा विस्तार करतो. अर्थातच सर्व सृष्ट पदार्थ हे शिवस्वरूपच आहेत. त्या सृष्ट पदार्थांचा शिव हा द्रष्टा होतो. परंतु द्रष्टा बनलेला शिव शक्तीच्या देखाव्यात आपले शिवस्वरूप विसरतो व जीव भावाला प्राप्त होतो. अर्थातच जीवाला जेव्हा आपल्या शिवस्वरूपाची प्रतीती येईल त्यावेळी त्याचा जीवभाव उरणार नाही. सर्वसमर्थ असा शिव जीवभावाने बद्ध झाला की त्याला त्यातून मुक्त करण्यासाठी सद्गुरूच धावून येतात. जीव आणि शिव हे परस्पर सापेक्ष आहेत. जीवाचे जीवत्व गेले की शिवाचे शिवत्व तरी राहणार कसे? सद्गुरू तर जीवाचे जीवत्वच घालवतात, त्यामुळे ते शिवापेक्षाही मोठे ठरतात. शिव आणि सद्गुरू यांच्यामध्ये सद्गुरूंचं पारडं जड होतं. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीतही म्हटलं आहे की म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुझी आगळा. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. ज्ञानदेव शिवाचेही गुरुत्व जिंके असं म्हणत आहेत. शिव आपले गुरुत्व काही सहजच गुरुंना देत नाही, सद्गुरू ते जिंकून घेतात असं म्हणून त्यांनी सद्गुरूंना योद्ध्याच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे. जीव हा शिवस्वरूप असला तरी सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होऊन शिवस्वरूप होता येत नाही. नाथ संप्रदायात सद्गुरूंना शिवापेक्षाही देवापेक्षाही मोठं पण दिलेलं आहे. नाथपंथाची अशी धारणा आहे की मानवाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य देवांकडे नसते. मानवाची विवंचना भोग भोगण्याची अवस्था देव आपणाकडे घेत नाहीत. गुरु मात्र शिष्याची विवंचना त्याचे भोग आपल्याकडे ठेवून शिष्याला दुःखमुक्त करून त्याचा उद्धार करतात. त्यामुळे देवापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ ठरतात. या नाथपंथीय विचारसरणीनुसारच ज्ञानदेव सद्गुरू शिवाचे गुरुत्व जिंके असं म्हणत आहेत. पहिल्या चरणात सद्गुरूंना योद्ध्याच्या रूपात प्रस्तुत केल्यावर दुसऱ्या चरणात ज्ञानदेवांनी सद्गुरूंवर आरशाचं रूपक केलं आहे. आपले रूप आपणास कधीच दिसत नाही, ते आरशाच्या सहाय्यानंच पाहावं लागतं. तसेच सर्व काही शिवस्वरूप असून सुद्धा जीवाला आपले शिवस्वरूप दृष्टोत्पत्तीच येत नाही. कठोपनिषदात म्हटलं आहे की एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. हा आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी गूढ रूपाने आहे. तो प्रकाशित नसतो. केवळ एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीच्या योगाने सूक्ष्म दृष्टी मनुष्यालाच याचं ज्ञान होतं. असे हे आपले निजस्वरूप सद्गुरू आपल्या अंतश्चक्षुपुढे उभे करून आपल्याला करतलामलकवत स्पष्ट दाखवतात. त्यांच्या कृपेमुळे जीवाला आत्मसुखाचा लाभ होतो. सद्गुरु कृपा ही आरशासारखी ताबडतोब फल देणारी आहे. सद्गुरु कृपा झाली की जीवाला आत्मसुखाचा लाभ होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. सद्गुरु चरणांचा समागम हा एकच आत्मप्राप्तीसाठी साधनीभूत आहे. सा काष्ठा सा परागतीही असे कठोपनिषदात म्हटले आहे. आत्म्याचे ज्ञान करून घेणे हीच ज्ञानाची परिसीमा आहे. ते ज्ञान सद्गुरूच आरसा होऊन दाखवतात.
जीव हा शिवस्वरूप असूनही बाह्य गोष्टीत सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याला खरं सुख प्राप्त होत नाही, उलट दुःखच भोगावं लागतं. स्वतःला तो बद्ध समजू लागतो व बंधातून सुटण्याची इच्छा करतो. अशा वेळी जीवाला त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून द्यावी लागते. आत्मा तर गूढ आहे, सर्व प्राणी मात्रात लपलेला आहे. तेव्हा त्याला पाहणार तरी कसं आणि आत्मसुख मिळणार तरी कसं? ते आत्मसुख मिळवून देण्याचे काम सद्गुरू करतात. ते दुसरे काही करत नाहीत, तर जीवापुढे आरसा होऊन उभं राहतात. आधी जीव इतर गोष्टी दृश्य रूपाने पाहत होता, पण सद्गुरू आरसा होऊन जीवापुढे उभे ठाकले की तो जीव स्वतःच स्वतःला विषय करून म्हणजे दृश्य करून सद्गुरू रूपी आरशात पाहतो. मनुष्य आरशात जसे स्वतःचे प्रतिबिंब पाहतो, तसा जीव सद्गुरू रूपी आरशात स्वतःचे शिवस्वरूप पाहतो. आपण शिवस्वरूप आहोत याचे ज्ञान करून घेतो. थोडक्यात स्वतःच स्वतःचा विषय बनल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. स्वतःच स्वतःचा विषय बनण्याची कला सद्गुरू शिकवतात व शिष्याला बंधमुक्त करतात. पुढच्या ओवीत ज्ञानदेवानी सद्गुरूंना चंद्राच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे, तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.